नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर कडाक्याची थंडी आणि गरमागरम वाफाळलेली मटार कचोरी तर बघू शकता, छान कुरकुरीत खस्ता कचोरी झालेली आहे। त्याला सारणही छान चिपकलेलं आहे, अजिबात सुटसुटीत झालेलं नाही आहे। त्यावर मस्त चिंचेची चटणी आणि शेव टाकून वा वा वा, काय मस्त टेस्ट लागेल नाही का। तर बघा, सध्या बाजारात छान ताजी आणि हिरवेगार मटार मिळत आहेत, मग अशातच गरमागरम कचोरी ही तर झालीच पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम खुसखुशीत आणि जिभेवर रेंगाळणारी मटार कचोरी। आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून चटपटीत सारण भरलेली ही कचोरी कशी बनवायची त्याचे परफेक्ट प्रमाण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पिठातलं मोहन कसं असावं इथपासून ते कचोरी तळण्याच्या योग्य तापमानापर्यंत सगळी माहिती मी आज देणार आहे। तर चवीला इतकी भन्नाट की तुम्ही बाहेरची कचोरी खाणं विसरून जाल। चला तर मग झटपट रेसिपी बघूयात। तर बघा, मी इथे मटार घेतलेले आहेत। तर 1 कप मटार घेतलेले आहेत। तर ते पाण्यामध्ये छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत। तर मऊ शिजल्याने अगदी पुढची रेसिपी पटापट होईल आणि टेस्टी होईल। तर बघा, हे अशा पद्धतीने मऊ असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर ते मी एका चाळणीत काढून घेतलेले आहे, त्यातलं पाणी सगळं निघून जायला हवं। तर चला आता हे मटार गार होत आहे तोवर पीठ भिजवून घेऊ। तर मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यानंतर त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे। तो ओवा हा हातावर चोळूनच टाका, त्याने छान खमंग वास येईल। त्यानंतर हे पीठ मिक्स करून घ्यायचं। आता यात टाकायचं आहे मोहन। तर मी इथे तुपाचं मोहन टाकणार आहे। तर त्याआधी मी इथे 3 टेबलस्पून रवा टाकून घेतलेला आहे। रव्याने छान खस्तापणा येईल, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतील। तर आता इथे मी तुपाचं मोहन टाकणार आहे 5 चमचे, जे आपले पोह्यांचे चमचे असतात ना, तर ते मी 5 चमचे टाकून घेणार आहे। तर हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे, गरम केलेलं अजिबात नाही आहे। तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल। तर बघा, मी इथे टोटल 5 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप पूर्ण पिठाला व्यवस्थित लागायला हवं। पिठाचा असा गोळा तयार झाला म्हणजे समजून घ्यायचं की तेलाचं मोहन अगदी परफेक्ट तुमचं झालेलं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। अगदी जास्त नरमही भिजू नका आणि अगदी कडकही पीठ भिजू नका। तर त्याला तेल लावून छान मळून घ्यायचं आहे। बघा, अगदी थोडंच तेल लावलं आहे मी आणि छान त्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि मग त्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर आता कचोरीच्या सारणासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊयात। तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात 5 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। त्यानंतर थोडंसं आलं लागणार आहे। त्यानंतर लागणार आहे लसूणच्या 2-3 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, जास्त नाही। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता हे बघा, बारीक करून झालेलं आहे। आता यात काही मसाले टाकायचे। तर 1 टेबलस्पून काळी मिरी, बडीशोप आणि जिरं। तर हे पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, बघू शकतात। चला, तर आता मटारसुद्धा गार झालेले आहेत। तर मी इथे चॉपर घेतलेला आहे। तर त्यात मी आता हे मटार टाकून घेणार आहे आणि त्याला छान चॉप करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पेस्ट करू नका, थोडं जाडसर असू द्या। तर आता ही चॉप करून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात की मी कशा पद्धतीने चॉप करून घेतलेलं आहे, थोडं जाडसर आहे, बारीक पेस्ट अजिबात केलेली नाही आहे। त्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं, त्यात मी आता तेल टाकून घेतलेले आहे 1 पळी आणि अगदी थोडंसं वर टाकलेलं आहे। त्यानंतर जो बारीक केलेला मसाला होता तो आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचा आहे। तर बघा, आता त्यात टाकणार आहे आमचूर पावडर आणि थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे। तर हे पुन्हा त्यात मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर टाकायचं आहे धना पावडर, पुन्हा त्याला मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मटार, जे आपण मटार चॉप करून ठेवलेले होते ते मटार त्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहे। त्यावर मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्यानंतर टाकायची आहे बारीक केलेली साखर। तर मी 1.5 चमचा बारीक केलेली साखर टाकून घेतलेली आहे। 1.5 चमचा साखर अगदी परफेक्ट आहे, जास्त गोड नको म्हणून हेच प्रमाण टाका। त्यानंतर मी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे।
तर हे छान मिक्स करून झालं. त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. बघा आता मसाल्याला छान बाइंडिंग यायला हवी. छान मसाला असा एकजीव राहायला पाहिजे, चिपकून राहायला पाहिजे, म्हणून मी त्यात बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ हे नक्की टाका, याला स्किप अजिबात करू नका. तर बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे. त्याने सारणाला एक छान बाइंडिंग येते बघा. आणि कचोरी ज्या वेळेला आपण फोडतो ना, त्यावेळेला मसाला सगळा असा छान चिपकलेला असतो, सुटसुटीत होत नाही, मोकळा होत नाही, म्हणून बेसन पीठ घालायलाच हवं. तर आता मसाला छान परतवून झालेला आहे, शिजवून झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे. तर हा मसाला आता गार व्हायला ठेवून द्यायचा. तर बघू शकतात किती छान मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर कणिकलाही 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. छान मळून घ्यायची तिला एकदा आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर गोळे तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमच्या अंदाजाने तुम्ही बनवून घ्याल. तर बघा मी थोडेफार गोळे बनवून घेतलेले आहे. आता सारणही छान गार झाले बघा, अजिबात सुटसुटीत नाही आहे. छान असं सारण चिपकूनच आहे, म्हणजे छान एक गोळा तयार होईल. तर त्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण पिठामध्ये हे सारण भरू त्यावेळेला सोपं जाईल आणि मोकळी होणार नाही. बघा तर मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेते. तर आता मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. तर त्याला आता हातानेच त्याची मी पारी बनवून घेणार आहे. लाटण्याचा म्हणजे पोळपाट लाटणं याचा अजिबात वापर करणार नाही आहे. तर जसे ते हलवाईवाले करतात ना, त्या पद्धतीनेच मी बनवून घेणार आहे. तर पारी छान मोठी करायची. तर या अशा पद्धतीने जसं आपण मोदक पॅक करतो ना, त्या पद्धतीनेच आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने जमा करत जायचं आणि गोल गोल फिरवत जायचं आणि वरचं जे तोंड आहे ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि जर जास्तीचा वरती तुमचं पीठ येत असेल तर ते तुम्ही काढून घेतलं तरी चालेल, नाहीतर अशा पद्धतीने तिथे दाबून दिलं तरी चालेल. तर हलक्या हाताने आपल्याला आता हे प्रेस करून घ्यायचं आहे, लाटायचं अजिबात नाही आहे. तर हे अशा पद्धतीने प्रेस करत जायचं आहे. कचोरी आपोआप मोठी होत जाते. आणि जे आपण तोंड पॅक केलेलं होतं वरचं, तर त्यालाही व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे की तेलात कचोरी फुटायला नको. बऱ्याचदा तेलात कचोरी फुटून जाते, काही हरकत नाही, एखादी कचोरी फुटतेच, फुटत नाही असं नाही. तर या अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर मी अजून एक कचोरी बनवून दाखवते. तर गोळा छान मळून घ्यायचा आणि त्यानंतर हाताने छान पारी बनवायची आणि छान त्यात गोळा ठेवून आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आतमध्ये सारण टाकायचं आणि पॅक करत जायचं. तर मी ते 3 कचोरी बनवून घेतलेली आहे. तर मी थोड्या थोड्या करून तळून घेणार आहे. तर बघा कचोरीचं जे आपण तेल गरम करतो ते अजिबात कळकळीत तेल गरम करू नका. मध्यम आचेवर तेल गरम करा आणि जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. तर मध्यम तेल गरम करून घ्या की जेणेकरून कचोरी तेलात टाकताबरोबर लाल व्हायला नको. त्याने काय होतं, कचोरी फक्त वरून लाल होईल पण ती आतमधून कच्ची राहील, ती आतमधून शिजणार नाही आणि फुगणारही नाही. म्हणून मध्यम आचेवरच तळा. कचोरी तळायला थोडा वेळ लागतो, थोडं पेशन्स ठेवा. तर मध्यम आचेवर तळल्याने ती छान फुलून येते आणि तेलात टाकल्याबरोबर ती कचोरी आपोआप वर येईल. तर बघू शकतात किती छान ब्राऊन कलर आलेला आहे, गोल्डन कलर. तर बघा मी आता जवळजवळ बऱ्यापैकी कचोरी तळून घेतलेली आहे. खस्ता कचोरी जर करायची असेल तर मध्यम आचेवरच कचोरी तळायची, फुल गॅसवर अजिबात तळायची नाही. तर बघा छान शेकली गेलेली आहे दोघं साईडने. तर कलरही छान आलेला आहे आणि छान कुरकुरीत तयार झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर बघा छान कुरकुरीत झालेली आहे आणि त्यातलं सारण सुद्धा चिपकून आहे, अजिबात सुटसुटीत झालेलं नाही आहे. जशी बाहेर कचोरी मिळते सेम त्याच पद्धतीने तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही मटार कचोरीची रेसिपी? घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हीही खा आणि घरातल्यांनाही खाऊ घाला. मुलांना तर नक्कीच 100% ही कचोरी आवडणार. कोणी म्हणणार देखील नाही की ती मटार कचोरी आहे म्हणून.
आणि तुमची कचोरी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा. धन्यवाद.